Hello students, I welcome all of you in the channel of Maharashtra Media. आज आपण स्टार्ट करतोय English of 7th standard. In that first poem, that is 1.1, past, present and future. So we are starting the unit 1. Unit 1 स्टार्ट करतोय बघा आपण. ही जी पोएम आहे ती लिहिली आहे इमिली ब्रॉन्टी. इमिली ब्रॉन्टीने ही पोएम लिहिलेली आहे. तर चला बघूया आपण काय आहे या पोएम मध्ये. आपण स्टार्ट करूया फर्स्ट स्टांजा. Tell me smiling child, what the past is like to thee. The म्हणजे इंग्लिश वर्ड आहे ओल्ड, दी म्हणजे यू. दी म्हणजे यू. An autumn evening soft and mild with a wind that sigh mournfully. Mournfully म्हणजे काय? सॅडली. mournfullyचा अर्थ होतो mournfully म्हणजे सॅडली, दुःखाने, सॅडली. सो द पोएट आस्क द चाइल्ड. इथे पोएट विचारतोय एका छोट्याशा मुलाला, हु इज स्माइलिंग, तो हसतोय, जो छोटासा मुलगा आहे तो हसतोय. व्हॉट द पास्ट इज लाईक टू दी चाइल्ड. तो म्हणतो की पास्ट कसा होता. पास्ट म्हणजे जे घडून गेलंय ते, की कसं होतं बाबा तुझा पास्ट. द चाइल्ड रिप्लाइज दॅट द पास्ट इज लाईक अन ऑटम इव्हनिंग. तो म्हणतो की माझा पास्ट एका ऑटम इव्हनिंग सारखा होता. ऑटम इव्हनिंग कशी होती? सॉफ्ट अँड माइल्ड, एकदम छान सुंदर. विथ अ विंड दॅट साई सॅडली. पण मग विंड कशी आली? दॅट इज साईंग सॅडली. मॉर्नफुली म्हणजे काय? सॅडली. नेक्स्ट पुढचा स्टॅन्झा बघ. टेल मी व्हॉट इज द प्रेझेंट हावर. अ ग्रीन अँड फ्लावरी स्प्रिंग वेअर अ यंग बर्ड सेड गॅदरिंग इट्स पॉवर टू माउंट अँड फ्लाय अवे. द पोएट देन आस्क द चाइल्ड. परत तो पोएट विचारतोय चाइल्डला हर ओपिनियन ऑफ द प्रेझेंट, की आता तुझं प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ, आता जे चालू आहे आताचं कसं आहे, सध्या जे चालू आहे ते कसं आहे, असा प्रश्न विचारलाय की प्रेझेंट हावर कसा आहे तुझा. द चाइल्ड रिप्लाइज दॅट द प्रेझेंट इज लाईक अ ग्रीन ब्रांच ऑफ फ्लावर. तो म्हणतो की जो माझा प्रेझेंट आहे तो कसा आहे? ग्रीन ब्रांच ऑफ फ्लावर. इथं ग्रीन ब्रांच दिसते, तिथं फुलं आहे, ग्रीन आहे, हिरवळ पसरलेली आहे. ऑन विच अ यंग बर्ड सीट. त्याच्यावर कोण बसलंय? यंग बर्ड. इथे एक यंग बर्ड बसलेली आहे. सिट्स गॅदरिंग स्ट्रेंथ टू फ्लाय अवे. आणि ती जी बर्ड आहे ती स्ट्रेंथ गॅदर करते. कशासाठी? टू फ्लाय अवे, तिला उडून जायचंय. माउंट म्हणजे टू गेट अप. इथे माउंटचा अर्थ होतो गेट अप. गेट अप. अँड व्हॉट इज द फ्युचर? हॅपी वन. तर म्हणतो आता फ्युचर कसं असेल तुझं? फ्युचर म्हणजे भविष्य, पुढचं. आता फ्युचर कसं असेल? हॅपी असेल का? अ सी बिनीथ अ क्लाउडलेस सन, अ मायटी ग्लोरियस डार्झलिंग सी स्ट्रेचिंग इन टू द इन्फिनिटी. तर पोएट परत विचारतोय माझं फ्युचर कसं असेल. मग त्यावर तो मुलगा काय रिप्लाय करतोय की फ्युचर इज लाईक द सी, की माझं फ्युचर कसं आहे? इट इज लाईक अ सी. अँड सी दॅट इज बिनीथ द सन. आणि सी कुठे आहे? दॅट इज बिनीथ, सूर्याच्या खाली आहे. बिनीथ म्हणजे खाली, सूर्याच्या खाली आहे. इन अ क्लाउडलेस स्काय. आणि आता जे आकाश आहे त्या आकाशामध्ये आता क्लाउड्स नाही आहे, सगळीकडे क्लाउड्स निघून गेलेले आहेत, पूर्ण स्वच्छ झालेलं आहे. आणि त्याखाली मी अथंग पसरलेल्या समुद्रासारखं आहे. अ मायटी ग्लोरियस अँड डॅझलिंग सी स्ट्रेचिंग इन टू द इन्फिनिटी. तर मुलांना इथं तो मुलगा काय म्हणतो? द सी इज व्हेरी पॉवरफुल. जो समुद्र आहे तो कसा आहे? व्हेरी पॉवरफुल, ग्लोरियस अँड शायनिंग ब्राईटली. आता इथे अर्थ लिहून दिले बघा. मायटी म्हणजे काय? हॅव्हिंग द ग्रेट पॉवर. ग्लोरियस म्हणजे काय? एक्स्ट्रीमली ब्राईट आहे तो. आणि डॅझलिंग सी म्हणजे काय? हॅव्हिंग नो एंड. तो जो समुद्र आहे ते जे सी आहे त्याला कुठलाच एंड नाही आहे. सर्चिंग इन टू द इन्फिनिटी, विदाऊट एंड. इन्फिनिटी म्हणजे काय? विदाऊट एंड. असा अथंग पसरलेला समुद्र आहे तो, की ज्याला कुठलाही एंड नाही आहे. तर तो काय म्हणतो? माझं भविष्य कसं आहे? ब्राईट आहे, विथ ग्रेट पॉवर अँड इट हॅव नो एंड. सो दिस इज द पोएम विच इज रिटन बाय इमिली ब्रॉन्टी. तर इथे मुलांना आपली फर्स्ट पोएम संपली आहे. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट लेसनमध्ये. जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओसुद्धा बघायला मिळतील. तोपर्यंत बाय बाय.